नमस्कार, आपलं स्वागत आहे चैताली आर्ट्स अँड क्राफ्ट या चॅनलवर. आज आपण आरी चेन स्टिच शिकणार आहोत. जरी थ्रेड वापरून, सिल्क थ्रेड वापरून आणि मशीनचा पॉलिस्टर थ्रेड वापरून. तर चला सुरुवात करू. मी इथे जरी थ्रेडला गाठ मारून घेतलेली आहे. जरी थ्रेड हा पहिल्या 3 बोटांमध्ये पकडायचा अशा पद्धतीने. ही आपली आरी नेडल 14 नंबर ट्युलिप. ह्या नेटमधून धागा वर घ्यायचा, सुईमध्ये अशा प्रकारे हा धागा अडकला जातो. त्यानंतर सुई खालच्या बाजूला नेऊन सुईभोवती जरी थ्रेड फिरवायचा, पुन्हा वर घ्यायचा, सुई मागे अर्धी फिरवायची, वर घ्यायचा, सुई अर्धी मागे फिरवायची, धागा वर घ्यायचा, सुई अर्धी मागे फिरवायची, त्याचप्रमाणे सुई पुढे न्यायची, पुन्हा सुईभोवती धागा फिरवायचा, पुन्हा सुई अर्धी मागे फिरवून घ्यायची, पुढे न्यायची. ज्या दिशेला तुम्हाला चेन स्टिच करायची आहे त्या दिशेला सुईचं तोंड असणार आहे. अशा पद्धतीने नेटचा वापर करण्याचं कारण म्हणजे खालून ज्या हाताची प्रोसेस होती, धागा सुईभोवती कसा फिरवला जातो ते समजतं. धागा वर कुठून येतो हे वेगळं सांगायची गरज नाही पडणार, यासाठी नेटचा वापर केला गेलेला आहे. आता इथे आपण एंड नॉट देऊन टाकू. आता याच पद्धतीने आपण सिल्क थ्रेडने पाहणार आहोत आरी चेन स्टिच. अशा प्रकारे सुईभोवती अर्धा फिरवायचा, पुढे न्यायचा, सुई मागच्या बाजूला अर्धी गोल फिरवायची. धागा जास्त घट्टही पकडायचा नाही, जास्त लूजही पकडायचा नाही, मध्यम धागा पकडायचा. सुरुवातीला घेताना तुम्ही मोठे मोठे टाके घेतले तरी चालेल. त्यानंतर जेव्हा तुम्हाला याचा सराव होईल तेव्हा तुम्ही लहान लहान टाके घेत तुम्ही ह्याचा सराव करा. सुरुवातीला मोठे टाके घ्या, त्यानंतर टाके लहान लहान करत तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस होईल, ह्याचा सराव तुम्हाला होईल. अशा पद्धतीने एंड नॉट. याच पद्धतीने आपण मशीनच्या थ्रेडने, पॉलिस्टर थ्रेडने बघणार आहोत. जेव्हा आपण खालून काम करतो तेव्हा सुई हे असा धागा वर खेचते अशा पद्धतीने. बघा, या पद्धतीने चेन स्टिच आपल्याला करायची आहे.
अशा पद्धतीने ही गाठ आपण पूर्ण केलेली आहे. ही स्टिच पूर्ण झालेली आहे. याच पद्धतीने तुम्ही सराव करा. सरावाने तुम्हाला समजेल. जर अशा पद्धतीने आपण जरी थ्रेड, सिल्क थ्रेड आणि मशीनच्या थ्रेडने चेन स्टिच पाहिलेली आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक्यू.